नमस्कार. आज आपण एका अशा अप्रतिम मराठी साहित्यकृतीबद्दल बोलणार आहोत जी आपल्याला वसंत ऋतूच्या अगदी काळजात घेऊन जाते. निसर्गाशी आपलं नातं कसं आहे हे उलगडून दाखवते. चला या सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. ही रचना आहे दुर्गा भागवत यांची आणि या लेखाचं नावच किती सुंदर आहे बघा. वसंत हृदय चैत्र. म्हणजे चैत्र महिना हा जणू काही वसंत ऋतूचं हृदयच आहे. हा लेख आपल्याला याच चैतन्यमय महिन्याच्या अंतरंगात डोकावण्याची संधी देतो, जिथे प्रत्येक पान, प्रत्येक फूल जणू काही बोलत असतं. चला तर मग दुर्गाबाईंच्या शब्दांतून हा चैत्र महिना अनुभवूया. सुरुवात करूया त्या बदलांपासून जे आपल्याला डोळ्यांनी दिसतात आणि वसंत ऋतूच्या आगमनाची जणू काही घोषणाच करतात. वसंत ऋतूची पहिली चाहूल कुठून लागते तर ती पिंपळाच्या झाडावरून. लेखिका म्हणतात की त्याची ती कोवळी तांबूस रंगाची पानं जणू काही तांब्याचे पातळ पत्रेस आहेत जे उन्हात लखलखत असतात. खरंच हा बदल म्हणजे निसर्गाच्या एका नव्या अध्यायाची सुरुवातच. आणि हे दृश्य इतकं सुंदर, इतकं टवटवीत असतं की लेखिकेला वाटतं जणू त्या झाडाच्या फांद्यांवर एक नवीन तारुण्यच फुलून आलंय, एक नवं जीवनच बहरलंय. काय अप्रतिम कल्पना आहे, नाही का? चैत्र महिना म्हणजे रंगांचा अक्षरशः एक सोहळा असतो. निसर्ग यावेळी रंगांची जणू काही उधळणच करत असतो. लाल, शेंद्री, पांढरा, गुलाबी, पिवळा, आपण जिथे नजर टाकू तिथे हे रंग आपल्याला मोहवून टाकतात. आणि या रंगांच्या सोहळ्यात घाणेरी आणि गुलमोहरासारखी फुलं तर आणखीनच भर घालतात. त्यांची ती रचना, ते रंग, असं वाटतं की निसर्गाने स्वतःच एखादी सुंदर, नाजूक रांगोळी साकारली आहे. पण वसंत ऋतूचा अनुभव फक्त डोळ्यांपुरता मर्यादित नसतो. तो तर आपल्या सगळ्याच संवेदनांना जागवणारा असतो. चला आता या दृश्यांच्या पलीकडे जाऊन या ऋतूचा सुगंध आणि आवाज अनुभवूया. कधी गुलमोहराच्या झाडाखालून जाताना तो मधमाशांचा आवाज ऐकलाय का? तो मंद पण सततचा गुंजारव, तेच तर आहे या ऋतूचं संगीत. सगळीकडे एक प्रकारची चैतन्यमय लगबग जाणवत राहते. दिवसा चैत्र हा रंगांनी न्हाऊन निघतो, पण रात्र होताच त्याचं रूपच बदलून जातं. मग रंगांची जागा घेतो तो सुगंध. आंब्याच्या मोहराचा, नारळाच्या मोहराचा तो मादक सुगंध रात्रीच्या शांत वातावरणात सगळीकडे दरवळत राहतो. आणि हा सुगंध इतका तीव्र, इतका गोड असतो की लेखिका म्हणतात त्याने माणूस अगदी धुंद होऊन जाईल. ही रात्रीच्या सुगंधाची ताकद आहे. दिवसाचे रंग डोळ्यांना सुखावतात, तर रात्रीचा सुगंध थेट मनालाच भिडतो. निसर्गाचं हे सगळं बाह्य सौंदर्य आपल्याला खूप आनंद देतं, यात काही शंका नाही. पण जरा थांबूया आणि विचार करूया, ह्या सौंदर्याच्या पलीकडे या झाडांचा काही खोल अर्थ असू शकतो का? आणि याच प्रश्नामुळे हा लेख एका खूप महत्त्वाच्या वळणावर येतो. आता आपण झाडांच्या वरवरच्या सौंदर्याबद्दल नाही, तर त्यांच्या अस्तित्वाच्या खऱ्या अर्थाबद्दल बोलणार आहोत. दुर्गा भागवत आपल्याला एक अगदी साधा पण खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न विचारतात. झाड म्हणजे काय? हा प्रश्न आपल्याला झाडांकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन देतो. तर झाड म्हणजे केवळ लाकूड नाही. झाड म्हणजे फळं देणारा, सावली देणारा, डोळ्यांना थंडावा देणारी, हिरवाई देणारा एक दाता आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, झाड म्हणजे आपल्याला श्वास घेण्यासाठी लागणारा प्राणवायू देणारा जीवनदाता. एकदा का आपल्याला झाडाचं हे खरं महत्त्व कळलं की मग आपली जबाबदारी काय आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. या लेखाचा पुढचा भाग आपल्याला ह्या जबाबदारीची आठवण करून देतो. मग आपली जबाबदारी काय आहे? ती या 3 सोप्या गोष्टींमध्येच आहे. 1. झाड लावा. जे झाड लावलंय त्याची नीट काळजी घ्या आणि जी झाडं आहेत त्यांचं संरक्षण करा. लेखिकेच्या मते हे प्रत्येक माणसाचं मूलभूत कर्तव्य आहे. आणि या विवेचनाचा शेवट आपण लेखिकेच्या या शक्तिशाली वाक्याने करूया. आपलं अस्तित्वच या झाडांवर अवलंबून आहे, म्हणूनच त्यांची काळजी घेणं हे केवळ एक चांगलं काम नाही, तर ते आपलं परम कर्तव्य आहे. हा विचार आपल्याला निसर्गाशी अधिक जबाबदारीने जोडेल अशी आशा आहे. Like, share, and subscribe now and learn smart.